नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत गणित इयत्ता चौथी आणि यामधील घटकाचे नाव आहे अपूर्णांक. अपूर्णांकाची ओळख आज आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकाचा देखील आधार यासाठी तुम्ही घेऊ शकता. SVJ प्राईम निर्मित हा व्हिडिओ आपल्यासाठी सादर आहे. सर्वप्रथम आपण माहिती घेणार आहोत अर्धा. अर्धा नेमकं कशाला म्हणायचं. आपल्यासमोर एक भाकरीसारखीच गोल वस्तू आहे. त्या गोल वस्तूचा अर्धा म्हणजे किती हे आज आपण इथे समजून घेणार आहोत. अर्धा म्हणजे मधोमध तिचे दोन तुकडे आपल्याला करायचे आहेत. बघा, एका भाकरीचे हे दोन तुकडे झाले. आता या दोन तुकड्यांपैकी एक जो भाग असतो तो म्हणजे अर्धा. एका भाकरीचे दोन तुकडे म्हणजे 1/2. दोन पैकी एक भाग म्हणजे त्याला म्हणायचं अर्धा. लक्षात ठेवा, खाली जी संख्या आहे ती 2 म्हणजे कितीपैकी, 2 पैकी एक भाग. दोन तुकडे झाले म्हणून त्याला म्हणायचं 1/2 म्हणजेच अर्धा. याचं वाचन कसं करायचं आहे आपल्याला, 1/2 असं वाचन आपल्याला यासाठी करायचं आहे. हा पहिला अपूर्णांक आपण पाहिला आहे. आता आपण दुसऱ्या अपूर्णांकाकडे वळणार आहोत, तो आहे पाव. आता आपल्याला पाव म्हणजे समजून घेण्यासाठी देखील भाकरीचा गोल तुकडा लागेल. त्याचे आपल्याला करायचे आहेत 4 तुकडे. हे 4 तुकड्यांसाठी हा एक तुकडा, हा एक तुकडा, हा तिसरा आणि हा चौथा. समान 4 भाग आपल्याला एका या भाकरीचे किंवा वर्तुळाचे करायचे आहेत. एकाचे आपण किती भाग केलेले आहेत, 4. 4 म्हणजे यातील एक जो तुकडा आहे, 4 तुकड्यांपैकी एक तुकडा म्हणजेच आपल्याला त्याला म्हणायचं आहे पाव. आणि याचं वाचन आपल्याला करायचं आहे 1/4. 1/4 म्हणजेच पाव. यालाच आपण चतकोर देखील म्हणतो. आता आपण पाहणार आहोत पाऊण. पाऊण म्हणजे काय, पाऊणसाठी देखील ही गोल भाकरी लागेल. तिचे 4 तुकडे आपल्याला करायचे. हा पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. हे 4 तुकडे झाले. आता अगोदर घ्यायचा आहे आपल्याला अर्धा. अर्धी भाकर आपण पाहिली आताच आणि त्यातला हा पाव त्याला जोडायचा आहे. म्हणजे ही झाली 4 तुकडे. आणि 4 तुकड्यांपैकी किती तुकडे म्हणजे पाऊण, 3 तुकडे. 4 तुकड्यांपैकी 3 तुकडे म्हणजे पाऊण. त्यालाच म्हणायचं आहे 3/4. त्याचं वाचन आहे 3/4 म्हणजे पाऊण. आता आपण सगळं एकत्रितरित्या पाहूया. हा बघा, हे 1, हा अर्धा, त्यानंतर हा आहे पाव, यालाच आपण चतकोर देखील म्हणतो. आणि हा आहे पाऊण. पाऊण म्हणजे फक्त त्या एकला चतकोर कमी म्हणजे पाऊण. 1, अर्धा, पाव, पाऊण. वाचन कसं करायचं, 1/2, 1/4 आणि 3/4. अशा प्रकारे आपल्याला अर्धा, पाव, पाऊण समजले असेल. आता आपण समजून घेऊया अंश. जो वरचा अपूर्णांकामधील अंक असतो त्याला म्हणायचं अंश आणि खालचा जो असतो त्याला म्हणायचं छेद. याचं वाचन आपण 2 प्रकारे करू शकतो. पहिला आहे 1/2 आणि दुसरं आहे 1/2 असं देखील आपल्याला करता येऊ शकतं. आता आपण आणखी काही अपूर्णांक पाहणार आहोत. एक गोल चकती तुम्हाला दिसत आहे, त्याचे आपण काही समान भाग केलेले आहेत. किती भाग केलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5. 5 समान भाग केलेले आहेत. यापैकी किती भाग रंगवलेले दिसत आहेत तुम्हाला, 5 पैकी 3 म्हणजे 3/5 इतका भाग याचा रंगवलेला आहे. आता खाली एक पट्टी दिसत आहे, 3, 4, 5, 6, 7. हिचे 7 समान भाग आहेत.
यापैकी किती भाग रंगवलेले आहेत? 2 भाग. म्हणजे या पट्टीचा 2/7 भाग रंगवलेला आहे. आता घेणार आहोत आपण स्वाध्याय. आपल्या पुस्तकात देखील हा स्वाध्याय आहे. या आकृत्यांचे निरीक्षण करून तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. यासारखे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूबचे चॅनल SPJ प्राईमला तुम्ही भेट देऊ शकता. धन्यवाद.